नमस्कार. तुम्हा सर्वांचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तर मी तुमच्यासाठी रोज एक एज्युकेशनल प्लस ॲनालिसिसचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो. बऱ्याचशा जणांना मी पाहतो की तुम्ही पूर्ण व्हिडिओ हा व्यवस्थित पाहत नाही. शेवटपर्यंत व्हिडिओ जर पाहिला तर मी जे काही मुद्दे कव्हर करतो किंवा जे काही टॉपिक याच्यामध्ये ॲनालिसिस करता करता मी तुम्हाला सांगतो, जे तुम्हाला तुमच्या ट्रेडिंगच्या करिअरमध्ये किंवा ट्रेडिंग इम्प्रूव्ह करण्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला जर आवडला तर लाईकही करा. कारण ज्या काही गोष्टी आहेत मार्केटमध्ये ॲनालिसिस करता करता त्या गोष्टी मला लक्षात येतात की ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजे, ह्या गोष्टी फायद्याच्या. तर त्याच्यामुळं आवर्जून तुम्ही पहा. तर चला सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. जर निफ्टीमध्ये पाहिलं तर आपल्याला आज एक्स्ट्रीम व्होलाटाईल मार्केट पाहायला भेटलं. मार्केटमध्ये फर्स्ट हाफमध्ये आपल्याला सेलिंग पाहायला भेटली आणि सेकंड हाफमध्ये मार्केट रिकव्हर झालं. तर हा जो काय लास्ट स्विंग मार्केटमध्ये बनलेला आहे हा ॲज अ क्रुशियल सपोर्ट म्हणून त्यांनी आज काम केलेलं आहे आणि मार्केटनी एक डोजी टाईप कॅन्डल बनवलेली. आता मार्केट ला जर कम्प्लिटली ह्या लोच्या खाली जर निघला तर आपल्याला एक एक्स्ट्रीम सेलिंग सुद्धा मार्केटमध्ये पाहायला भेटू शकते. कारण तुम्ही जर इथं जर पाहिलं तर हे इलेक्शन पिरियड मध्ये हा जो काही लो बनला होता तर याच्यामध्ये कोणताही सपोर्ट असा छानसा सपोर्ट मला इथं दिसत नाही. मार्केट कदाचित इथंही येऊ शकतं किंवा ह्याही लेवलला येऊ शकतं. त्याच्यामुळं आपल्याला इथपर्यंतही मार्केट येताना दिसू शकतं आणि ह्या लेवल्स पर्यंत आपण मार्केटमध्ये बेरिश राहू शकतो. कारण जशी जशी प्राइस ऍक्शन बनल त्या पद्धतीने आपण ट्रेड प्लॅन करणार आणि खालच्या साईडचं चांगलं टार्गेट अजून पेंडिंग असताना दिसतंय. म्हणजे कमीत कमी 1,000 पॉईंटचं टार्गेट 1,000 पॉईंटचं टार्गेट सुद्धा आपल्याला ह्या लोच्या खाली मार्केटमध्ये भेटू शकतं. तर चला आपण 15 मिनिटाच्या चार्टवर पाहू की आपल्याला काय प्लॅनिंग करता येऊ शकते आणि मार्केटमध्ये उद्या कोणत्या गोष्टी घडू शकतात. तर इथं जर पाहिलं तर आपल्याकडं हा जो एरिया आहे 23,250 ते 23,300च्या आसपासचा हा एक रेजिस्टन्स एरिया आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि जर आजची प्राइस ऍक्शन जर आपण पाहिली तर मार्केट इथून खाली पडलं, परत वरती गेलं, त्याच्यानंतर एक सेलिंग पाहिली, त्याच्यानंतर परत एक वरती आलं आणि इथं जर तुम्ही एक मार्किंग जर केली, हे जर हाय कनेक्ट केले तर तुम्हाला ह्या ठिकाणी एक हेड अँड शोल्डर पॅटर्न बनलेला दिसतोय. पण हेड अँड शोल्डर पॅटर्नचा अजून आपला ब्रेकआउट झालेला नाही. तुम्ही जर ह्या ठिकाणी एक जर हे हाय सगळे मॅच जर केले तर तुम्हाला ह्या हेड अँड शोल्डर पॅटर्नचा नेक एरिया भेटेल. जर ह्या नेक एरियाच्या वरती मार्केट जर ह्या लेवलच्या वरती निघतंय आणि सस्टेन होतंय तर तुम्हाला मार्केटमध्ये ही जो काही एवढा फॉल भेटलेला आहे तेवढाच अपसाइड एक मोमेंटम म्हणजे आपल्याला साधारणतः 23,400च्या आसपास मार्केट येताना दिसू शकतं. जर हा एरिया मार्केटनी उद्या कव्हर केला आणि जर याच्या खाली मार्केट जर निघालं तर जोपर्यंत ही लेवल 800ची लेवल डिफीट होत नाही मार्केटमध्ये तोपर्यंत आपल्याला एक्स्ट्रीम सेलिंग पाहायला भेटणं मुश्किल आहे. आणि त्याच्यातली त्यात उद्या निफ्टीची वीकली एक्सपायरी पण आहे. तर वीकली एक्सपायरी असल्यामुळं कदाचित आपल्याला उद्या एका रेंज मध्ये मार्केट राहताना दिसू शकतं आणि इथं एक रेंज मध्ये मार्केट साइडवेज होऊन क्लोजिंग भेटण्याचे चान्सेस दिसतात आहे. कारण वरच्या साईडला ह्या ठिकाणी एक रेजिस्टन्स आहे, हा ऍक्ट करणार ऍज अ रेजिस्टन्स आणि खालच्या साईडला मार्केट जर आलं तर आधीमध्ये हे जे काही लो बनलेले तर ह्या लोला मार्केट ऍज अ सपोर्ट म्हणून कन्सिडर करून परत थोडेफार खालीवर स्पाइक देताना आपल्याला मार्केटमध्ये दिसू शकतं. तर त्याच्यामुळं आता आज आपण एक काल ट्रेंडी मार्केट पाहिलं, आज एक व्होलाटाईल मार्केट पाहिलं ज्यामध्ये एक्स्ट्रीमली मार्केट खाली आलं आणि एक्स्ट्रीमली परत वरच्या साईडला निघून गेलं. तर त्याच्यामुळं उद्या आपण एक कन्सिडरेशन ठेवू शकतो की उद्या कदाचित आपल्याला एक साइडवेज मार्केट सुद्धा पाहायला
भेटू शकतं आणि ह्या आठवड्याची एक्सपायरी ही आपली साइडवेज होऊ शकते. आणि त्याच्यानंतर जर आपल्याला ह्या दोन्ही लेवल पैकी ही जी काही लेवल आहे आपल्याकडं 250 ते 300च्या मध्ये किंवा हा जर ब्रेकआउट झाला तर आपल्याला 400च्या आसपास जर कोणती निगेटिव्ह प्राइस ऍक्शन जर आपल्याला भेटली आणि उद्या जर भेटली तर खूप छान होईल. आणि जर उद्यानंतर भेटली तर ह्या लेवल्स आपल्यासाठी पेंडिंग राहतील आणि इथून आपल्याला एक खालचं चांगलं टार्गेट निफ्टीमध्ये भेटू शकतं. आपण ह्या ठिकाणून थोडं मोठं टार्गेट जरी प्लॅन केलं तरीही काही हरकत नाही. जसं जसं मार्केट खाली येईल त्या पद्धतीने जर तुम्ही स्टॉप लॉस जर ट्रेल करत गेले, आता 1:3 किंवा 2 बरेचसे जण टार्गेटचा रिस्क टू रिवॉर्ड ठेवतात. तर ह्या ठिकाणी जर तुम्हाला 1:2 चा रिस्क टू रिवॉर्ड भेटला आणि त्याच्यानंतर जर तुम्ही 1:1 वर तुमचा एसएल ट्रेल केला आणि त्याच्यानंतर परत तेवढ्याच पॉइंटनी जर एसएल ट्रेल करत गेले तर तुम्ही त्या ठिकाणी एक मोठा ट्रेंड कॅप्चर करू शकता. तर त्याच्यामुळं निफ्टीमध्ये तुम्हाला एक साइडवेज मार्केट आपण कन्सिडर करतोय तर आपल्याला उद्या हे कळणारच आहे. जर रेजिस्टन्स लेवल आणि सपोर्ट लेवलला जर काही प्राइस ऍक्शन दिसली तर त्या ठिकाणी कोणतीही अडचण आपल्याला ट्रेडसाठी येणार नाही. तर चला आता आपण बँक निफ्टी पाहून घेऊया. बँक निफ्टी काय म्हणते. बँक निफ्टी मध्ये जर पाहायला गेलं तर आपल्याला प्रिव्हियस लो हा ब्रीच होताना तर दिसला, पण निफ्टी सारखं बँक निफ्टीनी प्रिव्हियस लो त्या खाली सस्टेन नाही केलेलं. ही जी काही प्राइस ऍक्शन घडली होती आणि आपण ह्या प्राइस ऍक्शनला जे पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन मध्ये कन्वर्ट केलं किंवा आपण पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन आपल्याला इथे झालेली आणि त्याच्यानंतर जी काही ट्रेड भेटल तर आपण पॉझिटिव्ह प्लॅन करणार होतो. तर आपल्याला इथं पॉझिटिव्ह ट्रेड कुठे न भेटता पण मार्केटनी प्रिव्हियस लोच्या खाली क्लोजिंग न देता वरती क्लोजिंग दिली. तर त्याच्यामुळं आपण आता ह्या मार्केटला एक साइडवेज मार्केटमध्ये कन्वर्ट होताना आपल्याला दिसतंय. जसं निफ्टीमध्ये आपल्याला एक स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड पाहायला भेटतोय, तसा बँक निफ्टीमध्ये आपल्याला कोणताही ट्रेंड पाहायला भेटत नाही. त्याच्यामुळं हे जे मार्केट आहे हे साइडवेज मार्केट झालेलं आहे आणि एक खूप मोठी रेंज आज मार्केटमध्ये बँक निफ्टीमध्ये बनलेली. तर जोपर्यंत हा लो क्रॉस होत नाही किंवा हा हाय क्रॉस होत नाही तोपर्यंत आपण निफ्टीला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कन्सिडरेशन करू शकत नाही. आणि साइडवेज मार्केट जर आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे स्काल्पिंग ट्रेड तुम्हाला याच्यात भेटू शकतात. कारण जर मार्केट साइडवेज जर असेल तर दोन्ही साइडला मूव्ह करतं आणि छोटे जे टाइम फ्रेमचे सपोर्ट अँड रेजिस्टन्स तुम्हाला भेटतील 5 मिनिट 3 मिनिट किंवा 1 मिनिटावरचे, तर त्या सपोर्ट आणि रेजिस्टन्स वर तुम्ही जर काम केलं तर कदाचित तुम्हाला त्या ठिकाणी छोटे छोटे पॉइंट्स मध्ये चांगला प्रॉफिट सुद्धा होऊ शकतो. कारण साइडवेज मध्ये दोन्ही साइडला मुवमेंट झाल्यामुळं तुम्हाला कॉलमध्ये आणि पुटमध्ये दोन्हीकडेही फायदा होण्याचे चान्सेस आहेत. पण तिथं एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की स्काल्पिंग जर तुम्ही करत असताल तर स्काल्पिंग करताना 3 मिनिटापेक्षा जास्त मोठा टाइम फ्रेम यूज करू नका आणि 10 ते 15 मिनिटात तुमची ती ट्रेड एक्झिट करायचा प्रयत्न करा. कारण जर मोठी कुठं कॅन्डल जर बनली तुमच्या अपोज मध्ये तर तुमचा स्काल्पिंग करता करता मोठा लॉसही होण्याचे चान्सेस आहे. आणि स्काल्पिंग मध्ये तुम्हाला स्ट्रिक्ट स्टॉप लॉस पाळणं हे खूप गरजेचं असतं. तर त्याच्यामुळं तुम्ही उद्याचा दिवस हा बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक चांगला स्काल्पिंगचा दिवस असू शकतो. बँक निफ्टीमध्ये एक्सपायरी ही मंथली असल्यामुळं प्रीमियम मध्ये डिके फास्ट होणार नाही. जसं उद्या निफ्टीमध्ये एक्सपायरी असल्यामुळं तुम्हाला प्रीमियम मध्ये डिके पाहायला भेटेल. त्या ठिकाणी जर तुम्ही स्काल्पिंग करायचा जर प्रयत्न केला तर त्या ठिकाणी तुमचा लॉस होण्याचे चान्सेस जास्त आहे. कारण जर तुमच्या फेवर मध्ये मार्केट जर गेलं तर तुमचे ऑप्शनचे प्रीमियम वाढतील. पण एक्सपायरी असल्यामुळं जरी तुमच्या फेवर मध्ये गेलं आणि एक स्पाइक देऊन जर खाली आलं तर त्या ठिकाणी ऑप्शनच्या किमती वाढण्यापेक्षा त्याच पटीत कमी होताना सुद्धा दिसू शकतात. त्याच्यामुळे एक्सपायरी डेच्या दिवशी किंवा एक्सपायरीच्या दिवशी स्काल्पिंग करणं हे टाळलं पाहिजे. तर चला आपण आता बँक निफ्टीमध्ये एकदा एक्झिक्युशन टाइम फ्रेमवर काय ट्रेड प्लॅन करता येऊ शकतो
हे आपण पाहू आणि कोणत्या लेवल्स आपल्याला प्रॉपर तिथं भेटतात की त्या ठिकाणी आपल्याला ट्रेड एखादी भेटू शकते. जर इथं पाहिलं तर आपल्याकडं 50,000 चा एक रेजिस्टन्स एरिया आहे. ह्या रेजिस्टन्स एरियामध्ये जर मार्केट स्लो अँड स्टडी उद्या वरती आलं आणि 50,000च्या आसपासच्या लेवलमध्ये जर आपल्याला इथं काही निगेटिव्ह प्राइस ऍक्शन जर भेटली तर ह्या लेवलला आपण निगेटिव्ह ट्रेड प्लॅन करू शकतो. आयदर जर मार्केट ह्या लेवलच्या खाली येत असेल तर सुद्धा आपण ह्या ठिकाणी एक छोटा स्टॉप लॉस ठेवून निगेटिव्ह ट्रेड प्लॅन करू शकतो. कारण वरच्या साईडला मार्केट जात असेल तर हा हाय क्रॉस केल्याशिवाय आपल्याला बँक निफ्टी मध्ये ट्रेड प्लॅन करता येणं शक्य नाही. पण ट्रेड जरी प्लॅन केली आणि एक्झिक्यूट जरी केली तरी आपल्याकडं रेजिस्टन्स एरिया हा जवळ आणि रेजिस्टन्स एरिया जवळ असल्यामुळं जो काही आपल्याला रिस्क टू रिवॉर्ड रेशो ठरवायचा आहे किंवा आपल्याला भेटला पाहिजे तो इथं भेटणं जरा मला मुश्किल वाटतोय. त्याच्यामुळे मी पॉझिटिव्ह ट्रेंड ही अवॉइड करणार. पण निगेटिव्ह ट्रेड जर मला बँक निफ्टी मध्ये जर भेटली, कारण आज काय झालंय निफ्टीमध्ये प्रिव्हियस लो पासून मार्केट रिव्हर्स आलंय पण बँक निफ्टी मध्ये इथं कोणत्याही प्रकारचा असा सपोर्ट म्हणता येणार नाही. फक्त जिथून निघलं होतं मार्केट एका एरियापासून त्या एरियापासून परत एकदा रिटर्न गेलेलं दिसतंय पण स्ट्रॉंग सपोर्ट हा असा माझ्या दृष्टिकोनातून नव्हता. तर त्याच्यामुळं हे मिडल मधून मार्केट रिटर्न आलेलं आहे. आपला रेजिस्टन्स ही लांब होता. त्याच्यामुळं आता जर मार्केट इथून जर खाली आलं तर आपल्याला एक रेजिस्टन्स पर्यंत जो 48,600 च्या आसपासचं टार्गेट आपल्याला बँक निफ्टी मध्ये खालच्या साईडला भेटू शकतो. तर ही ट्रेड एक चांगली आणि जर हे कंटिन्युएशन मध्ये ही लेवल सुद्धा ब्रेक करून काही प्राइस ऍक्शन जर बनली तर बँक निफ्टी मध्ये येणाऱ्या काळात आपल्याला एक मोठा डाऊनफॉल ऍज सेम ऍज निफ्टी सुद्धा पाहायला भेटू शकतो. पण सध्या करंट सिच्युएशन काय झालीये की बँक निफ्टी आणि निफ्टी हे सिंक मध्ये नाहीये. काही काळासाठी ते सिंक मध्ये आलते त्याच्यामुळे दोन्हीकडेही सेम टाईपच्या ट्रेड आपल्याला भेटत होते. पण जर तुम्ही डेली चार्टवर जर पाहिलं तर बँक निफ्टी मध्ये इतका काही मोठा फॉल आपल्याला टॉप पासून पाहायला भेटत नाही. हा फॉल थोडा छोटा फॉल आहे आणि निफ्टी मध्ये हा फॉल थोडा पर्सेंटेज वाईज मोठा आहे. जरी दिसत असेल 54,000 4,000 पॉईंट किंवा 4,500 पॉईंटचा हा फॉल मार्केटमध्ये आहे. एक 5 ते 7% मार्केट खाली आहे पण निफ्टी ही मोर दॅन 10%च्या आसपास खाली. कारण जवळपास 26,700-800चा आपला हाय होता आणि आज निफ्टी ही 23,000च्या आसपास आहे. तर त्याच्यामुळं मार्केटमध्ये 3600-3700 पॉईंटचा म्हणजे जर पाहायला गेला तर जवळपास 15 ते 16%चा निफ्टीमध्ये फॉल आहे टॉप पासूनचा आणि बँक निफ्टी मध्ये तोच थोडा कमी. त्याच्यामुळं हे दोन्ही सिंक मध्ये अजून तरी नाहीये आणि जेव्हा सिंक मध्ये येतात तेव्हा त्या दोन्हींमध्ये आपल्याला एक चांगली अपसाइड किंवा एक डाऊनसाइड ट्रेड आपल्याला पाहायला भेटते. आता पाहू आपण जर ही लेवल त्या खाली उद्या मार्केट सस्टेन जर झालं तर हा जो काय आपण सपोर्ट एरिया डिसाइड केलेला आहे बँक निफ्टी मध्ये हा सपोर्ट एरिया काम करायचे चान्सेस मला कमी वाटतात. कारण ह्या लेवलच्या खाली जर मार्केट निघालं ह्या लेवलच्या खाली मार्केट सस्टेन जर झालं तर हा फॉल मोठा होऊ शकतो. पण टार्गेट साठी आपल्याकडे एक रेजिस्टन्स एरिया पाहिजे तर तो आपल्याकडे आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.